धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची ऊस बिल जी थकीत कारखान्याकडे आहे त्याच्या विरोधामध्ये शेतकरी संघटना जी आहे ती आक्रमक झाली। आता तुळजाभवानीच्या महाद्वारासमोर त्यांनी महाआरती केली आणि ते आता पुढे आंदोलन करणार आहेत। काय मागण्या आहेत तुमच्या आणि कुठं बिल शेतकऱ्याचं कुठल्या कारखान्याकडे थकलं? आमचं म्हणणं एकच आहे, गेल्या वर्षी 2800 ते 3000 रुपये पहिली उचल दिली होती। या ठिकाणी कंचेश्वर कारखाना आहे, मांजरा प्रकल्पाचा त्यांचा कारखाना आहे, दिलीपराव देशमुखांचा कारखाना आहे। गेल्या वर्षी 2850 रुपये दिली होती, यावर्षी 3000 रुपये द्यावं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3700 रुपये भाव यावर्षी दिलेला आहे। तर गोकुळनंही गेल्या वर्षीचं काही बिल दिलं नाही, पैसे दिल्याशिवाय आम्ही कारखाना चालू देणार नाही। त्याचबरोबर मातोश्री कारखान्याने काही जणांचं बिल दिलंय, काही जणांचं नाही। जे जे कारखाने दिले नाहीत, मातोश्री कोणाचा कारखाना? मातोश्री कारखाना मेहता सिद्धराम मेहते साहेबांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये तो कारखाना आहे। काही जणांचे पैसे दिले, काही जणांचे नाही। अनेक आंदोलन झाले, आणखीन आंदोलन होतील, पण पैसे घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही। आणि यानंतरही आम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये आपले दत्ताभाऊ कुलकर्णी जे त्या सिद्धिविनायक कारखाना गुळ कारखाना आहे त्यांनी स्वतंत्र पुढे बैठक घेऊन या जिल्ह्यामध्ये त्यांनी 2500 जाहीर केले। आम्ही त्यांचा या आई तुळजापूरने त्यांना एक विनंती करतो, त्यांना बुद्धी देवो, सुबुद्धी देवो की गेल्या वर्षी तुम्ही 2700 दिलात, या वर्षी 2900 तर भाव दिला पाहिजे। आणि दत्ताभाऊ कुलकर्णी जर तुम्ही तसं नाही करत असाल तर येणाऱ्या आम्ही जी काय पंचायत समिती जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भाजपानं अडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। पुढची दिशा काय? तुम्ही आंदोलन करताय? सर्वात प्रथम आई तुळजाभवानीला आम्ही साकडं घालायला आलो की आमचे हे गोरगरीब शेतकरी आहे। शेतकरी हा आपल्या भारताचा कणा मानला जातो, पण तसं काय नाही। 2-2 वर्ष झालं मेत्रे साहेबांनी बिलं थकवलेत, कारण ही बिलं जर आम्हाला शेतकऱ्याला दिली नाही, तुम्ही एकतर कर्जमाफी करताय, दुसरीकडे शेतकऱ्याचे 5-5 लाख बिलं बुडवताय। याचा आम्ही मग आदर्श कोणाचा घ्यायचा? हे असं राजकारणी लोक जर असं शेतकऱ्याला बुडवायला लागले तर मग शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे? हा महत्वाचा प्रश्न आहे। जर आमचे पैसे नाही दिले आणि पहिली उचल आम्हाला सगळ्या कारखाने 3000 नाही जाहीर केली तर आम्ही एकही कारखाना चालू देणार नाही आणि एकही गाडी रस्त्यावर यांची ट्रॅक्टर असो ट्रक असं चालू देणार नाही। काय पुढची दिशा? आमची दिशा एकच आहे, सिद्धराम मेहते मातोश्री कारखाना म्हणजे अक्कलकोट तालुक्यामध्ये येते। त्या कारखानदारांनी गेले 2 वर्ष झाले एकाही शेतकऱ्याचे 1 रुपया दिला नाही आतापर्यंत। हे दिला का नाही? आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही शेतकऱ्याला बळीराजाला का एवढे फसवतायत? आणि धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी म्हणजे मेत्रे साहेबांची डाका घालायचं काम तिकडल्या भागात गेलेत। उमरगा तालुका असेल, तुळजापूर तालुका असेल, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या आतापर्यंत कुणाकुणाला एकेकाचे 10-10 लाख रुपये बिलायची, 1 रुपया दिला म्हणजे काय नाही शेतकऱ्यावरती। म्हणून आम्ही आई तुळजाभवानीला साखर घालालोय की यांना बुद्धी घालावं। आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, आमचे महासाहेब जिजाऊ असतील, आमच्या महासाहेब जिजाऊने या महाराष्ट्रामध्ये अन्याय विरोधात आवाज उठवल्या आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजला घडवल्या। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळे तयार केले, त्या मावळ्यातले आम्ही मावळ्यात आणि अनेक वक्त स्वराज्याच्या टायमाला शेतकरी समाजा बळीराजाच मावळात। आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आता उपोषण चालू करणार आहे। आई तुळजाभवानीला त्यांना एक सांगणार त्या कारखानदाराला। आणि याची आता 2025 आणि 26 जी गाळप आहे त्या गाळपाला 3000 रुपये त्यांनी पहिली उचल जाहीर करावं। आणि दिलीपराव देशमुख साहेबांना माझं सांगणं आहे, कारण त्यांनी म्हणले होते मांजरा परिवार जी कारखाना आहे तिकडली सगळी युनिट तुम्ही जाहीर करताय भाव, आणि इथल्या आमच्या धाराशिव जिल्ह्यातले का करणार? म्हणजे कारखानदार गुळ कारखाना एक बैठक घेतात त्यांनी सगळी, आणि बैठक घेऊन शेतकऱ्यावरती अन्याय करतात। ती कशामुळे? कारण का माझा बळीराजा 365 दिवस शेतामध्ये कष्ट करतो, आणि ही जी अन्याय करायची त्यांची जी नियत झालेली आहे ती करू नका। आणि माझं म्हणणं एकच आहे, इलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय, त्यांचा आम्ही आदर घेऊन चालणारे माणसात। मग आमचं म्हणणं एकच आहे, इलासराव देशमुखला सांगणार, अमित भाईने स्वतः या तुळजाभवानीच्या आई तुळजाभवानीच्या दरबारात तिथे येऊन सांगितलेत, भाषणात सांगितलेत, मांजरा परिवार हा कारखाना तुळजापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते आगमन झालेलं आहे। आणि आता मागणी काय आहे? आमची मागणी एकच आहे, पहिली उचल तुम्ही 3000 रुपये जाहीर करा आणि मेत्रे साहेबांचे जे पैसे तटवलेले आहेत 2700 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा। कुणाला 1800 रुपये केलेत, कुणाला 1 रुपया दिला, आणि त्याने 2 दिवस झालं गावोगाव चालले बँक पासबुक आधार कार्डाची गोळा करायला ती शेतकऱ्याला 1000 शेतकरी धाराशिव जिल्ह्यामधले त्यांनी जे नाटक चालू केली ती सिद्धराम मेत्रे साहेबांना माझे सांगणं आहे, त्यांनी फोन करतात वारंवार, तुम्ही आंदोलन करू नका, तसं नाही, जनजागृती झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला खात्यावर त्यांचे पैसे वर्ग झाले पाहिजे। एकंदरीतच शेतकरी संघटना जी आहे ती थकीत बिलामुळे आक्रमक झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना थकीत बिलं लवकरात लवकर मिळाली पाहिजे, असं साकडं तुळजाभवानीला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी घातलंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।